नमस्कार मंडळी, रामराम महाराष्ट्र न्यूज मध्ये मी अमोल कुंभार आपलं स्वागत करतो। अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी पुण्याहून दिल्लीला जी स्पेशल गाडी निघालेली आहे, या गाडीला महाजी शिंदे यांचं नाव देण्यात आलेलं आहे। आणि या गाडीमध्ये जे साहित्यिक आहे, या सर्व साहित्यिकांच्या सेवेसाठी सरहद स्कूलचे काही व्हॉलेंटियर्स आपल्या सोबत आहेत, जे गाडी स्टेशनला लागल्यापासून ते आतापर्यंत आणि दिल्लीला जाईल आणि दिल्लीवरून पुन्हा पुण्याला येईपर्यंत हे साहित्यिकांची सेवा करत आहेत। तर या साहित्य सेवक जे आहेत, या साहित्य सेवकांशी आपण गप्पा मारणार आहोत। काय मित्र, नाव काय तुझं? माझं नाव अथर्व चौधरी। अथर्व, कसं वाटलं तुला या रेल्वे प्रवासामध्ये साहित्यिकांसोबत? कसं वाटलं? चांगलं वाटलं, एक नवीन अनुभव आलाय। काय सांगशील तू? हे जे काही साहित्यिक आहेत, की आपल्यापेक्षा वयाने दुप्पट तिप्पट असलेले व्यक्ती, काही रागीट असतात, काही प्रेमाने बोलणारे असतात, याच्याबद्दल तुझा काय अनुभव सांग? रागात मागून कसं आपल्याला समजून घ्यावं की आता व्हॉलेंटियर्स आपल्याला व्हॉलेंटियर्सना मदत करावी, की आपल्यासाठी सकाळपासून सगळं आपल्याला करून सगळ्यांना जेवण वगैरे सगळं पोहोचवतात ते। तर त्यांनी फक्त हे कारण पाहिजे की व्हॉलेंटियर्स कडे पण लक्ष द्यावं, झोपण्याची जागा सोय करावी, म्हणजे नाही का हे करावे। त्यामुळे सहकार्य करून नाही का आपल्या व्हॉलेंटियर्सला चांगलं हे करावं, म्हणजे नाही का आपलं या साहित्य सेवेसाठी तुम्ही कुठल्या ह्याच्या कॅटेगरीतले आहात? की IT मधले आहात की सरहदच्या कॉलेज मधले आहात? सरळच्या कॉलेज काय तुम्हाला काय वाटलं की आपण या साहित्य सेवेमध्ये सहभागी आहोत? काय वाटलं असं? एन्जॉय साठी आलो। एक साहित्यिकांची सेवा करण्यात यावी आणि हे जे काय तुम्ही करत आहात, हे तुम्ही स्वतःच्या मर्जीने करताय की कसं? नाही, आम्ही मनापासून करतो, म्हणजे आम्हाला करावंसं वाटलं म्हणून करतो आम्ही, आणि ते मनापासून करतो। नक्कीच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी ही जी साहित्य सेवा सुरू आहे, या साहित्य सेवेमध्ये हे जे काही साहित्य सेवक आहेत, खूप चांगल्या पद्धतीने सेवा देत आहेत। काय मित्र, नाव काय तुझं? माझं नाव सुमित सूर्यवंशी। तुला कसं वाटलं या प्रवासामध्ये? साहित्यिक सेवकांची आम्हाला सेवा करण्याचा चान्स भेटला, यासाठी आम्ही खूप आनंदी आहे। आणि आम्हाला जे चान्स भेटतोय सेवा करण्याचा, त्यासाठी आम्ही खूप भाग्यवान आहे की आम्हाला साहित्य सेवकांची सेवा करण्यासाठी चान्स भेटलेला आहे। एखाद्या वेळेस आपण सेवक नाही, साहित्य सेवक आम्ही नाही म्हणू शकत, म्हणजे साहित्य आम्हाला जमत नाहीये, पण आम्ही त्यांची सेवा करतो, यासाठी आम्ही खूप खुश आहे आणि आनंदाने करतोय आम्ही। धन्यवाद मित्रांनो, तुमच्याशी गप्पा मारून खूप छान वाटलं। मंडळी, हा जो प्रवास आहे, हा प्रवास अशाच पद्धतीने आपला दिल्लीपर्यंत चालत राहणार आहे। रामराम महाराष्ट्र न्यूज सोबत मी अमोल कुंभार, धन्यवाद।